ओके. तर मॅथेमॅटिक्स मध्ये आपण अल्जेब्राचे आता 2 चॅप्टर केलेले आहेत. त्यात तुम्हाला अजूनही पॉलिनॉमियलची प्रॅक्टिस करायची गरज आहे. हे लक्षात ठेवा. आज आपण एक चॅप्टर करणार आहोत, जो अल्जेब्रा आणि जॉमेट्री दोघांचा पण आहे. तो एकाचा नाही. आणि हा एक असा चॅप्टर आहे, जो पुढे चालून जेईई मेन्स मध्ये किंवा ऍडव्हान्स मध्ये एक पूर्ण कोऑर्डिनेट जॉमेट्रीचे एक सेक्शन ओपन करतो. कोऑर्डिनेट जॉमेट्री नावावरून आपल्याला लक्षात येतं की जॉमेट्रीचा हा पार्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला लाईन्स, डिस्टन्सेस या कॉन्सेप्ट यूज करायच्यात. आणि कोऑर्डिनेट नाव आहे, याचा अर्थ आपल्याला इथे ग्राफिकल अप्रोच लक्षात ठेवायचा आहे किंवा कोऑर्डिनेट सिस्टीम इथे आपल्याला यूज करायची आहे. तर ओव्हरऑल एक गोष्ट लक्षात ठेवा, कोऑर्डिनेट जॉमेट्री इज कॉम्बिनेशन ऑफ अल्जेब्रा अँड जॉमेट्री. आता या पूर्ण टॉपिक मध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा. जसं आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री या टॉपिक मध्ये आपला ऍक्च्युअल सिलेबस काय काय आहे. तर सगळ्यात आधी आपण शिकणार डिस्टन्स फॉर्म्युला. आता हा मॅथेमॅटिक्स मधला एक माइलस्टोन आहे. पुढे तुम्हाला मोठमोठे क्वेश्चन सॉल्व्ह करताना याची हेल्प होते. डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन सेक्शन फॉर्म्युला आहे. काही तुमच्या सिलेबस मध्ये आहे, काही भाग नाही. आपण सगळा शिकून घेऊ. सेक्शन फॉर्म्युला आहे. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये एक स्पेशल केस आहे याच फॉर्म्युल्यामध्ये. त्या स्पेशल केसचं नाव आहे मिड पॉइंट फॉर्म्युला. ठीक आहे. तर याचा एक सेपरेट पार्ट आहे मिड पॉइंट फॉर्म्युला. आता तुमच्या सिलेबस मध्ये या दोनच गोष्टी आहेत. ठीक आहे. जो रॅशनलाइज सिलेबस आहे एनसीईआरटीचा, त्याच्यामध्ये या दोनच गोष्टी आहेत. बट ह्याच्यामध्ये अजून एक टॉपिक असतो, 2 टॉपिक असतात, ते आपण शिकणार आहोत. तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने एवढा सिलेबस आहे. ओके, एवढाच आहे. 2च टॉपिक आहे. ही स्पेशल केस आहे, पण याचे क्वेश्चन खूप व्हरायटीचे बनतात, चांगले क्वेश्चन्स बनतात. याच्यानंतर एक टॉपिक असतो, दॅट इज सेंट्रॉइड फॉर्म्युला. ठीक आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युला ट्रायंगल साठी आहे. सेंट्रॉइड वर्ड आपण 7th स्टँडर्ड पासून शिकतोय. द इंटरसेक्शन पॉइंट ऑफ मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल्स, त्याला आपण सेंट्रॉइड कॅपिटल जी नाव दिलं होतं. मी तुम्हाला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वरून त्याला जी म्हणतात असं 7th-8th स्टँडर्ड मध्ये सांगितलं होतं. सेंट्रॉइड फॉर्म्युल्यानंतर एक खास कॉन्सेप्ट आहे, जिथून आपलं फिजिक्स आपण शिकत होतो, स्लोप ऑफ अ लाईन. स्लोप कॉन्सेप्ट हा पण एक पार्ट आहे. खालचे जे 2 भाग मी दिलेत, हा वरपासून खालीपर्यंत हा पूर्ण स्टेट बोर्डचा सिलेबस आहे. पूर्ण एनसीईआरटीने खालचा पार्ट ठेवलाच नाही. हे 2 ठेवलेले, त्याच्यामुळे तुमचा सिलेबस स्टेट बोर्ड पेक्षा हाफ आहे. हाफ. हे 2 कॉन्सेप्ट शिकायला अवघड नाही. तर आता आपण या चॅप्टरला स्टार्ट करू. तर पहिल्यांदा लक्षात घ्या, कोऑर्डिनेट जॉमेट्री सुरू करण्यापूर्वी आपण 9th स्टँडर्ड मध्ये कोऑर्डिनेट सिस्टीम शिकली होती. ठीक आहे. कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपण सगळ्यांनी एक रेक्टँग्युलर सिस्टीम आपण यामध्ये शिकली होती. आणि यामध्ये आपण एक खास गोष्ट पाहिली होती, एक्स आणि वाय ऍक्सिस वर एखाद्या पॉइंटचं लोकेशन कसं टाकतात. शिकलेल्या गोष्टीकडून पुढे जायचंय. एक्स आणि हे वाय ऍक्सिस आहेत. लेट्स से आपल्याकडे कुठेही हा एक पॉइंट आहे. या पॉइंटचं आपल्याला लोकेशन काढायचंय. आपण क्वाड्रंट्स वगैरे 9th स्टँडर्डला शिकले होते. 4 क्वाड्रंट्स आहेत. हे सगळे क्वाड्रंट्स आपण ऑलरेडी शिकलेले आहेत. ओरिजिन पासून
असं समजून चला की आपल्याला या पॉइंट पर्यंत यायचंय. तर आपण एक गोष्ट शिकली होती. अगोदर आपण एक्स ऍक्सिस मध्ये इथपर्यंत चालतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वाय ऍक्सिस मध्ये या पॉइंट पर्यंत चालतो. हे आपण दोन गोष्टी पाहिल्या होत्या. तर या पॉइंटचं लोकेशन लिहित असताना आपण समजा एक्स ऍक्सिस मध्ये इथे आलो एवढं डिस्टन्स आणि वाय ऍक्सिस मध्ये एवढं डिस्टन्स आलो. तर याला आपण कनेक्ट जर केलं डॉटेड लाईनने तर या पॉइंटचं लोकेशन आहे. समजा मी एक्स ऍक्सिस मध्ये या पॉइंटवर येण्यासाठी समजा x1 डिस्टन्स कव्हर केलं आणि वाय ऍक्सिस मध्ये y1 डिस्टन्स कव्हर केलं म्हणजे कॉर्डिनेट पर्यंत आलो. हा ओरिजिन ओ पासून दोन पार्ट्स आहेत x1 आणि y1. तर या पॉइंटचं मी लोकेशन लिहू शकतो x1, y1. आपल्याला जी गोष्ट माहिती आहे तिथून पुढे जायचं या चॅप्टर मध्ये. थेरॉटिकल पार्ट मी कव्हर करून देतो तुम्हाला. छोटा चॅप्टर आहे. तर या पॉइंटचं लोकेशन काढ. आता याच पद्धतीने हो आता त्यांच्या शाळेत येणार आहे म्हणल्यामुळे स्टार्ट केला आपण. अरे थांबा आता मध्ये मध्ये करू नका. आता बघा हा एक पॉइंट आहे. आता आपण त्याच्या विचारामध्ये हा चॅप्टर शिकून घ्या, नाही तर ह्याच्याकडे लक्ष देणार नाही. समजून घ्या. चला याचं लोकेशन सांगा. हा इथून इथपर्यंत आलो आपण. समजा x2 डिस्टन्स आलो. आता एक महत्वाची गोष्ट आहे. मी जे सांगायलो त्याच्याकडे नीट लक्ष द्या. आणि इथून या पॉइंट पर्यंत आलो. हे y2 आहे. तर या पद्धतीने आपण इथून एक डिस्टन्स चाललो आणि एवढे डिस्टन्स y ऍक्सिस मध्ये चाललो. छोटा चॅप्टर आहे, टेन्शन घेऊ नका. आता जर मी या दोघांना याचं लोकेशन लिहून टाकतो चला x2, y2. आता जर मी या दोघांना जोडायचं ठरवलं या पद्धतीने तर एक लाईन सेगमेंट भेटतो आपल्याला. आता जर मी तुम्हाला विचारलं या लाईन सेगमेंटची लेंथ सांगा. आता हे काम अवघड आहे. आपण म्हणतो नाही आम्ही काय करतो स्केल घेऊन मोजून सांगतो. स्केल घेऊन मोजून सांगणं कुठपर्यंत पॉसिबल आहे? जोपर्यंत ते डिस्टन्स तुमच्या स्केलच्या लेंथ मध्ये आहे तोपर्यंत. 30 सेंटीमीटर पर्यंत मार्केटला भेटते. थोडं मोठं गेलं तर टेलरकडे जावं लागते. हे नाही अजून मोठं गेलं तर मिस्त्री काम करणाऱ्याकडे जावं लागते. त्याकडे अजून लांब टेप असते. आता त्याच्यावर मोठं गेलं तर रोड कन्स्ट्रक्शन वाल्याकडे जावं लागते. असं काहीतरी चालू राहील. आता त्याच्यावर मोठं तर नाहीये म्हणजे ऍस्ट्रॉनॉट कडे जावं लागते डायरेक्ट आकाशात जाईपर्यंत. नाही आपण आपल्या ग्लोबवर अर्थ ग्लोबवर इथून असं समजून घ्या की मी भारतामध्ये काबरानगरच्या एका या लोकेशनवर आहे. त्याच वेळेस असं समजा की आमचे पाहुणे म्हणजे आमची संगीता कॅनडामध्ये आहे टोरंटोमध्ये. आता इथून माझं टोरंटो पर्यंत आमच्या दोघांमधलं स्ट्रेट लाईनचं डिस्टन्स सांग. आता तिथं कोणती स्केल काम करणार नाही. आता लक्ष द्या. कॉन्सेप्ट हायर लेवलचं ना. याला उभं घेऊन आपलं मोजपट्टी घेतली, फुलपट्टी घेतली तो प्रकार नसतो. इथे डीप थिंकिंग शिका. आपल्याला या पूर्ण युनिव्हर्स मध्ये सुद्धा हे करायचंय. आपण जॉग्राफी सगळेजण शिकतो. अर्थ ग्लोब शिकला आपण लहानपणी. त्याच्यावर आपण लॉंगिट्यूड, लॅटिट्यूड शिकले. ते लॉंगिट्यूड, लॅटिट्यूड काय आहे? ग्राफचे डबेच आहेत. आणि त्याच्यावर आपण पॉइंट्स घेतो. मग आपण त्यांना डिवाइड केलेलं आहे एवढ्या एवढ्या पार्ट्स मध्ये. एक 90 मग 180 असे आपण डिवाइड केलेले पार्ट्स आहेत. आणि मग त्याच्यातले कोणतेही दोन पॉइंटचे लोकेशन आपल्याला घ्यायचे. आता त्याच्यासाठी आपण काय करतो की कोणत्या लॉंगिट्यूड लॅटिट्यूडवर तो पॉइंट आहे पाहतो. त्या दोन पॉइंटचा डिस्टन्स आपण कुठल्याही फिजिकल इन्स्ट्रुमेंटने नाही कॅल्क्युलेट करत. मग त्याच्यासाठी मॅथमॅटिक्स मध्ये एक फॉर्म्युला आला. कोणत्याही दिलेल्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जर आपल्याला दोन कोणत्याही पॉइंट मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर मॅथमॅटिक्सने जॉमेट्री यूज करून आपल्याला एक फॉर्म्युला तयार करून दिला आणि त्याच्यात आपण फक्त कोऑर्डिनेट्स वापरतो.
हे आज तुम्हाला थिअरी पूर्ण सांगून टाकेल, छोटा चॅप्टर आहे. या दोघांचं जर डिस्टन्स काढायचं असेल तर आपल्याला एक तिकडम लावावं लागेल काहीतरी. आता तो तिकडम कसा लावतात पहा. दोन गोष्टी, x1 x2 तर पोझिशन आहे त्या पॉइंटच्या, एक्स ऍक्सिस मधल्या पोझिशन आहे, पण त्याला एक नाव असतं. मी जर ओरिजिन पासून याचं डिस्टन्स काढायचं ठरवलं तर डिस्टन्स बघा, x1 युनिट आहे, 0 पासून किती चालावं लागेल, x1 युनिट. तर मला सांगा हे डिस्टन्स किती झालं, x1 आहे. हे डिस्टन्स नाहीये, हा पॉइंट आहे. पण ओरिजिन पासून आपण डिस्टन्स मोजतो. एक्स ऍक्सिस वर ओरिजिन पासून कोणत्याही पॉइंटचं जे डिस्टन्स असतं त्याला आपण म्हणतो एक्स इंटरसेप्ट. याचा एक्स इंटरसेप्ट आहे x1 या लेंथचा. ऍट द सेम टाइम तुम्ही चेक करा, आपण जर x2 चं डिस्टन्स काढायचं ठरवलं तर ओरिजिन पासून हे डिस्टन्स इथपर्यंत आलो आपण, हे डिस्टन्स, तर हे डिस्टन्स x2 युनिट्स असेल इथून इथपर्यंत. बघा मी काय करतोय, आता मला सांगा इथून आणि इथून जर मी परपेंडिक्युलर टाकला तर या पोर्शनची लेंथ किती असेल, x2 मायनस x1. या मोठ्यामधून हा छोटा तुकडा कॅन्सल आउट करा. तर बघा मेन गोष्ट इथं तुम्हाला सापडली, हे डिस्टन्स आलं x2 मायनस x1. आता ह्याचाच आपल्याला यूज करायचा आहे, ठीक आहे. आता या लाईनसाठी आपण इथे एक पॅरलल लाईन काढूया, ठीक आहे. या लाईनला एक पॅरलल लाईन काढू आपण. समजा ही पॅरलल लाईन आहे, चांगली आली नाही. हा, समजा ही पॅरलल लाईन आहे, तर या लाईनचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच याचं असायला पाहिजे. आता ह्याच्यावरून एक गोष्ट कळली की हे डिस्टन्स x2 मायनस x1 आहे. बघा मी तुम्हाला अप्रोच शिकवायलो, गोष्टीला कसं पाहतात. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, इथून बघा या ठिकाणी y कोऑर्डिनेट 0 आहे, x ऍक्सिस वर y कोऑर्डिनेट 0 असतो. कसं काय सर म्हणू नका, 9th स्टँडर्डला शिकलेलं आहे. एक्स ऍक्सिस वरचा कोणताही पॉइंट घ्या, त्याच्यावर y कोऑर्डिनेट 0 असतो. ओरिजिन मध्ये तर दोघेही 0 होते. आता आपण असं अज्युम करू की इथे मी जर पॉइंट पाहिला तर या पॉइंट पासून टेल मी हा y इंटरसेप्ट असेल की नाही इथपर्यंत, तर याचं डिस्टन्स किती असेल सर, हे तर y2 असेल. मी वरपर्यंत आलोय, लक्ष द्या, y2 डिस्टन्स असेल. आता या ओरिजिन पासून समजा मी इथून इथपर्यंतच आलो, हे डिस्टन्स पहा y1 आहे, इथून इथपर्यंत y1 आहे. आता मला सांगा हे जे डिस्टन्स असेल हे किती असेल, y2 मायनस y1. y2 ची लेंथ जास्त आहे, छान. तर मला कळलं की हे एक डिस्टन्स आमच्याकडे आहे आणि हे डिस्टन्स आहे y2 मायनस y1. बघा हे दोन डिस्टन्स आले. आता आपण काय केलं, एक लाईन पॅरलल काढली एक्स ऍक्सिसला, दुसरी वाय ऍक्सिसला. अप्रोच शिका, एवढी मजा कुठंच नाही जगात. तर बघा एक राईट अँगल ट्रायंगल क्रिएट झाला. राईट अँगल ट्रायंगलचा बेस आणि हाईट दोघांच्या लेंथ आपल्याला माहित झाल्या, x2 मायनस x1, y2 मायनस y1. आपलं टार्गेट होतं हे वाकडी तिकडे गेलेली रेष, हे डिस्टन्स काढायचंय. हे काढण्यासाठी मी एवढा बाजार भरवला, का माहितीये, कारण माझ्याकडे कोणती स्केल नाही. मी स्केल लावून तर वापरणारच नाही, अर्थवर असं मी काहीच करणार नाही, मी डोकं लावायला. मी फक्त कॉर्डिनेट्स वापरायलो. बघा x2 x1 y2 y1 त्यांचा डिफरन्स घेतला मी. आता आमच्याकडे सगळ्यात मोठा हत्यार आहे पायथागोरस. तर मी जर या दोन पॉइंटला नाव दिलं ए आणि बी, आणि मग मला कोणी सांगितलं की एबी ची लेंथ काढा, तर एबी ची लेंथ असते सर अंडर रूट, पायथागोरस ते सांगतो अंडर रूट हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. तेच करतो आपण. आपण आधी बेस स्क्वेअर घेऊ, x2 मायनस x1 होल स्क्वेअर प्लस y2 मायनस
y1 होल स्क्वेअर. तर याच्याकडे आम्हाला एबीचं डिस्टन्स भेटलं अँड दिस इज कॉल्ड डिस्टन्स फॉर्म्युला. आपण डिस्टन्स फॉर्म्युला प्रूव्ह केला. दिस इज द प्रूफ ऑफ डिस्टन्स फॉर्म्युला युजिंग कोऑर्डिनेट जिओमेट्री विथ पायथागोरस. आली का मजा? असं असते प्रूफ कसे आणायचे मॅथ्स मध्ये हे समजून घ्या. हे याचं प्रूफ आहे. ठीक आहे. यालाच आपण नाव दिलेलं आहे डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड डिस्टन्स फॉर्म्युला. आता याच्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन. बघू तुम्ही किती छान उत्तर देता. प्रूफ ज्याचं द्यायचं ते दिलं मी. ताण घेऊ नका. काही ठिकाणी प्रूफ नाही देणार, आयडियाच सांगणार. मला प्रश्नाचं उत्तर द्या. मी x2 मायनस x1 लिहिलंय. आपल्याला माहितीये सबट्रॅक्शन इज नॉट कम्युटेटिव्ह. सबट्रॅक्शन मध्ये ऑर्डर बदलता येत नाही. मग मी याला x1 मायनस x2 लिहू शकतो का? बिलकुल नाही लिहू शकत. व्हेरी गुड. y1 मायनस y2 लिहू शकतो का? व्हेरी नाईस. यू ऑल आर रॉंग. चालते ना सर? x2 मायनस x1 ला x1 मायनस x2 लिहिता येत नाही, तुम्ही सांगत होते लहानपणी कम्युटेटिव्ह नाही. अरे बाबा मला मान्य आहे डिफरन्स निगेटिव्ह होईल मागे पुढे केलं तर. अरे निगेटिव्ह करू द्या. स्क्वेअरचं काय काम आहे? स्क्वेअरचं काय काम असते? पॉझिटिव्ह करणं. जगात काही फंक्शन आहेत मॅथ्स मध्ये, यार ऑलवेज पॉझिटिव्ह. आपलं जेल वालं मॉड, क्वाड्रॅटिक, स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह. ठीक आहे. मॉड ऑलवेज पॉझिटिव्ह. ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स, एक्स स्क्वेअर प्लस के वेअर के इज पॉझिटिव्ह. हे सगळे नेहमी पॉझिटिव्ह असतात, ऑलवेज पॉझिटिव्ह असतात. फाउंडेशन मध्ये ते येणार आहे आपल्या संडेला, त्याचाच बेस आहे. आपण आता काल आपण इंटरवलचा कॉन्सेप्ट शिकला, ते पुढं त्यालाच एक्सटेंड होणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मॅथमॅटिक्स सोबत तुम्ही लॉजिक वापरा. अरे बाबा मी याला x1 आणि याला x2 म्हणलंय, तर इथे x2 मोठा दिसतो ना, काय प्रॉब्लेम आहे? मी पहिल्या पॉइंटला x2 दुसऱ्याला x1 म्हणलं तर मला तर काय व्हेरिएबलच क्रिएट करायचे. मी याला 2 याला 1 म्हणतो ना, तर इथे x1 मोठा होणार नाही का x2 पेक्षा? काय प्रॉब्लेम आहे? सर डिफरन्स प्रॉब्लेम क्रिएट करतो, नो डाऊट. मॅथ्स मध्ये एक रूल सांगतो की डिफरन्स कम्युटेटिव्ह नाही, स्क्वेअर सांगतो आम्हाला फरक पडत नाही. तर याच प्रश्नात तुम्ही जर फॉर्म्युला x1 मायनस x2 होल स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 होल स्क्वेअर केला तरी सेम आहे. यू विल गेट द सेम आन्सर बिकॉज देर इज स्क्वेअर. 3 मायनस 2 केलं तर 1 चा स्क्वेअर होईल, आणि 2 मायनस 3 केलं तर मायनस 1 चा स्क्वेअर होईल. आता 1 चा स्क्वेअर करा, मायनस 1 चा स्क्वेअर करा, आउटपुट फिक्स आहे. म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये रिजिडनेस नाही, हा याचा खास पार्ट आहे. समजलं डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो? तर डिस्टन्स फॉर्म्युल्याचं बेसिक कामच आहे की या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये कोणत्याही दोन पॉइंटच्या मधलं डिस्टन्स काढणे. आता एक महत्वाची गोष्ट आहे, डिस्टन्स फॉर्म्युला नाव दिले, डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला नाही. वाय? इट मस्ट बी ऑलवेज पॉझिटिव्ह. आता हे कसं प्रूव्ह होईल की हे नेहमी पॉझिटिव्हच पाहिजे? काय का स्क्वेअर पॉझिटिव्ह करणार, दुसरा स्क्वेअर पॉझिटिव्ह करणार. ठीक आहे. आता बघा काय, हा हे दोन्ही ही स्क्वेअर पॉझिटिव्ह करणार. दोन पॉझिटिव्ह क्वांटिटीला मी ऍड करतोय, पॉझिटिव्ह येणार. म्हणजे इथं काही झालं तरी नेहमी पॉझिटिव्ह येणार. बरं, चुकून निगेटिव्ह यायचा विषयच नाही, कारण निगेटिव्ह जर आलाच तर स्क्वेअर रूट म्हणते मला निगेटिव्ह जमत नाही. बाहेरचा रूट काय सांगतो तर ते आपल्याला जमणार. तर काही केलात तुम्ही तिकडं कोणताही चालवला तर ही क्वांटिटी कधीच निगेटिव्ह येणार नाही. ह्याच्यावरून अजून एक गोष्ट प्रूव्ह झाली, डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. स्केलर क्वांटिटी का म्हणतात डिस्टन्सला? हे लॉजिक शिकावे. आता तुमचं एज झालंय एवढ्या गोष्टी शिकण्याचं. ठीक आहे. तर दिस इज डिस्टन्स फॉर्म्युला. आपला चॅप्टरचा 50% पार्ट संपला. थेरी एवढीच आहे. तुम्हाला जे काही प्रश्न येणार ते इथून येणार. आज मी तुम्हाला थेरी सांगतोय सगळी. चला मग क्वेश्चन करू, संपलं. हे पण काय डाऊट? हा कुठूनही घे. व्हेरी नाईस क्वेश्चन. मला लेखन फारच आवडते, नाही खरंच आवडते. कुठूनही घेतो म्हणलास तर त्याच्यामध्ये त्याचा फॉर्म्युला होतो शिफ्टेड.
ओरिजिन सोडून जेव्हा आपण कोऑर्डिनेट सिस्टीमला पुढे ढकलतो तेव्हा त्याला शिफ्टेड फिगर म्हणतात. आता मला एक साधा प्रश्न विचारायचा. त्याची एक लेंथ आहे या पेनची, फिक्स आहे. आता असं समज या पेनला मी या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये पाहिलं, इथे ओरिजिन आहे. तर याचा फॉर्म्युला मी याला ओरिजिन म्हणून बनवला. ठीक आहे. आता मी काय करतो बघा, ही कोऑर्डिनेट सिस्टीम उचलून इकडे सरकवतो, किंवा मी काय करतो, ओरिजिन 0 ठेवत नाही आता. आणि असं डोक्यातून बिलकुल काढ टाका ओरिजिन म्हणजे 0,0 असं काही नसतं. हे आपण मानले आपल्या सोयीसाठी. मॅथमॅटिक्स इज मॅनमेड सायन्स. आपल्याला जे सोपं होतं आपण बनवलं, जेव्हा गरज पडली आपण चेंजेस केले. आपलं काम कसं असते, जे आपल्याला जमते ते आपण पटकन घेतो, जे नाही जमत ते आपण बिलकुल चेंज करतो. पण चेंज करताना आपण रूल ब्रेक होऊ देत नाही. तर ह्युमन ब्रेनचं कामच ते आहे. तर लक्षात घ्या, याच्यासाठी मी ही कोऑर्डिनेट सिस्टीम ठेवली. जर मी 0,0 च्या ऐवजी याला काय म्हणलं, तू आता 3,3 च्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जा. मी ओरिजिन 3,3 ला मानलं. काय होईल, याची पोझिशन इथून इथे येईल. पोझिशन बदलली, लेंथ बदलेल का? डिस्टन्स कधीच बदलणार नाही. तर कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्ही कशीही वापरा, ऑब्जेक्टचं डिस्टन्स तर फिक्स आहे. यालाच म्हणतात शिफ्टेड फिगर. आता या शिफ्टिंग बद्दल आपण शिकतो 12th स्टँडर्ड मध्ये. आपल्याला सेपरेट चॅप्टर आहे लोकस, मी नेहमी सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये न्यू कोऑर्डिनेट सिस्टीम, ओल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम. तर न्यू मध्ये आपण काय करत असतो, शिफ्टिंग शिकतो. पोझिशन कशी विचारणार, x1 x2 देतात ना तुम्हाला. क्वेश्चन कसा फिरू द्या, तो एक फॉर्म्युला आहे, एक असा फॉर्म्युला आहे की त्याच्याने तुम्ही कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता तर मी तुम्हाला फक्त बेसिक फॉर्म्युला सांगितला. त्याला अप्लाय जेव्हा करू आपण, उद्या क्वेश्चन घेऊ हातात तेव्हा या फॉर्म्युलाला अप्लाय कसं करतात. ठीक आहे. आता काय केलं जाते, तुम्हाला याच्यात प्रश्न असे येतात ना, 2 पॉइंट आहेत म्हणतात कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये, आणि ते एका फिक्स पॉइंट पासून इक्वल डिस्टन्स वर आहे म्हणतात. असं म्हणतील की नाही. अरे तुम्ही इमॅजिन करा ना, समजा आपण ही कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली आहे. समजा आपण या ठिकाणी एक कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली अशी, आणि मी म्हणलं की इथे एक कुठला तरी पॉइंट आहे आणि एक दुसरा पॉइंट इथं कुठेतरी आहे. या पॉइंटचा आणि या पॉइंटचं डिस्टन्स लेट से इथं कुठेतरी एक तिसरा पॉइंट आहे त्या सिस्टीम मध्ये, आणि मी तुम्हाला असं म्हणलं की याच्यापासूनचं डिस्टन्स आणि याच्यापासूनचं डिस्टन्स सेम आहे. ठीक आहे. याचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच याचं डिस्टन्स आहे. तर मी तुम्हाला म्हणतो, समजा याचा मी कोऑर्डिनेट मानला x3, y3. तर याची पोझिशन सांगा. x3 आणि y3 काय असेल सांगा. सर मला हा माहितीये, x1 y2, x1 y1 हा माहितीये, x2 y2. तर मी काय करणार, याचं आणि याचं डिस्टन्स फॉर्म्युला लावणार. काय घेईल, x3 मायनस x1 होल स्क्वेअर, y3 मायनस y1 होल स्क्वेअर, मध्ये प्लस लावणार, रूट घेणार. याचं डिस्टन्स येईल, याचं डिस्टन्स काय लावशील, x3 मायनस x2 होल स्क्वेअर, y3 मायनस y2 होल स्क्वेअर, ते लावशील. आणि कंडिशन काय ठेवशील, बोथ आर इक्वल. ते इक्वल ठेवलं की तुला हे सापडून जाईल. तर कुठल्याही पॉइंटचं मॅथ्स काय करत असतं बेटा, एका फॉर्म्युल्याला वेगवेगळ्या कंडिशन मध्ये अप्लाय करायला शिकवतात. अप्लाय करत असताना तुमच्याकडे काय पाहिलं जातं, दिलेल्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी इनफ इन्फॉर्मेशन आहे की नाही. इन्फॉर्मेशन कमी जास्त झाली तर क्वेश्चन सॉल्व्हच नाही. म्हणून कधी कधी ऑप्शन असतात बघा, कॅनॉट बी डिटरमाइन, ठरवता येत नाही. का नाही ठरवता येत, अरे इन्फॉर्मेशनच दिली नाही तुम्ही. क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी इन्फॉर्मेशन करेक्ट पाहिजे तर क्वेश्चन बनतो. चला, आता याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे थेरी मधला, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, एका दिवसाची थेरी आहे बेटा. 10th स्टँडर्डचा मॅथ्स म्हणजे एकदम, ते सीबीएसई म्हणजे 1 डे मधलं क्रिकेट आहे. 2020 होते तर 10-10च. हा ऐका, आता आपण याच्या सोबतीला पाहूया सेक्शन फॉर्म्युला. बाकीचा मॅथमॅटिक्स लावून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो. आता नावांकन, डिस्टन्स फॉर्म्युला कशाबद्दल बोलायचा, डिस्टन्स बद्दल. त्याचं नाव आहे सेक्शन फॉर्म्युला. सेक्शनचा अर्थ असतो पार्ट, तुकडे. आता याच्यासाठी एक गोष्ट छोटीशी,
समजा आपल्याकडे एक लाईन सेगमेंट आहे, त्याची लेंथ काहीतरी आहे. ही लेंथ काढा म्हणले की आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, डिस्टन्स फॉर्म्युला. याचे कोऑर्डिनेट याचे कोऑर्डिनेट माहित झाले की आपण डिस्टन्स फॉर्म्युला लावून ही लेंथ काढू शकतो. तर हे तर लेंथ काढणं झालं ना. पण कधी कधी खोडसाळपणा करतात काही पॉइंट. आपल्याला असं सांगितलं की समजा इथे एक पॉइंट आहे ए आणि इथं आहे बी. लक्ष द्या मी काय बोलायलो. आणि तुम्हाला सांगितलं इथं कुठेतरी मध्ये एक तिसरा पॉइंट घेतला सी. दोघात तिसरा, बाकीचे एक विसरा. आता या दोघांमध्ये हा तिसरा आला आणि याने गंमत काय केली बघा. याने सांगितलं की याचे कोऑर्डिनेट x1, y1 आहेत. याचे कोऑर्डिनेट x2, y2 आहेत. सर याचे माहित नाही. तर याला मी x, y मानतो. ते 1 2 3 चं काही टेन्शन नसते. तुम्ही म्हणता सर ह्याला 1 याला 2 म्हणलं याला 3 म्हणा. असं कोणी लिहिलं नाही. कुठे सुप्रीम कोर्ट सांगत नाही, कोणी सांगत नाही. मी म्हणलं तेच खरं. याला x, y मानायचं. ठीक आहे, हा पॉइंट. आता नीट समजून घ्या. बघा, सी मुळे कॅन यू सी बिकॉज ऑफ सी AB चे दोन पार्ट झाले. तर सी ने काय केलं, सेक्शन केले. AB चे दोन तुकडे केले. आता तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो, एक्स आणि वाय सांगा, ह्याची पोझिशन सांगा. त्याच्यासाठी काय काय कंडिशन माहित पाहिजे. आता मी जे टेक्निक शिकवायला त्याच्याकडे लक्ष द्या. सी ने काय केलेलं आहे, AB ला त्या सेगमेंटच्या आत, त्या दोघांच्या आत आहे ना, बिटवीन येतो. तर त्याने जेव्हा सेक्शन करणारा पॉइंट दोन पॉइंटच्या बिटवीन असतो, मध्ये असतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो इंटरनल डिव्हिजन किंवा इंटरनल सेक्शन. हे कोणतं सेक्शन आहे, इंटरनल. कारण सी दोघांच्या मध्ये बसलेला आहे कुठतरी. मी मिड पॉइंट म्हणत नाहीये. आता मी जे शिकवायलो त्याच्याकडे लक्ष द्या. आता हा काय करतो माहितीये, आपण रेशो प्रोपोर्शन शिकला लहानपणी. ही लेंथ आणि ही लेंथ यांचं कंपॅरिझन होईल ना. मी असं मानतो की समजा याची लेंथ जी काही आहे AC आणि दुसरी लेंथ आहे BC. सी ने AB ला इंटरनली डिवाइड केले, इंटरनल डिव्हिजन झालं. आणि मग मी विचार काय केला की याचं आणि याचा लेंथचा जर रेशो घेतला तर तो रेशो एक नंबर येईल ना कुठला तरी. मी असं मानतो की सी काय करेल, AB ला m:n या रेशो मध्ये डिवाइड. त्याच्यात तुम्हाला अजून एक टेक्निक आहे, k:1 मानायचे. आज मी m:n शिकवतो, k:1 उद्या सांगतो कसं यूज करतात. k:n बेटर मेथड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन व्हेरिएबल नाही, एकाच व्हेरिएबल सोबत खेळायचं असते, k सोबत. तिथं 1 घेतला 1 तर कॉन्स्टंट आहे. ही टेक्निक आपण JEE मेन्सलाही वापरतो. आता आपण इथे बेसिक m:n हा रेशो आहे. आता बघा मी इथं काय लिहितोय, C डिवाइड्स AB इंटरनली. कसा, इंटरनली इन द रेशियो m:n. तर याच्यामुळे एबीचे जे दोन पार्ट झाले त्यांना आपण रिलेट करतोय का फॉर्म्युलाने, अँड दॅट इज कॉल्ड सेक्शन फॉर्म्युला. आता याचं प्रूफ नाही, हे एक टेक्निक शिकवतो. याला म्हणायचं क्रिस क्रॉस मेथड. कोणती मेथड, क्रिस क्रॉस. ऐका मी काय सांगाल. या m पासून इकडे मल्टिप्लाय करा आणि n ला इकडे आणून मल्टिप्लाय करा. क्रिस क्रॉस झालं. आता फॉर्म्युला कसा बनतो बघा. आता फॉर्म्युला बनतो, जर तुम्हाला कोणी विचारलं XY सांगा, तर XY काय, X येईल X1 X2 च्या रिलेशन मध्ये, Y येईल Y1 Y2 च्या रिलेशन मध्ये. म्हणजे आपल्याला हे काढण्यासाठी फॉर्म्युला काय सांगतो बघा, X, Y हे कोऑर्डिनेट साठी तीन आडव्या रेषा देतात. माहित नसेल तर आजपासून लक्षात ठेवा. कोणत्याही पॉइंटचे जर कोऑर्डिनेट्स लिहायचे असतील तर तीन पॅरलल लाईन्स काढतात. त्याचं काम आहे कोऑर्डिनेट सांगणं आहे. आता सगळ्यांनी लक्ष द्या, मी काय करायलो. क्रिस क्रॉस, मला जर आधी x काढायचा आहे तर मी काय करतो, m ने x2 ला क्रॉस मल्टिप्लाय करतो. काय येईल पहिलं प्रोडक्ट, mx2. काय येईल, mx2. पहा, mx2 इंटरनल डिव्हिजन मध्ये नेहमी ऍडिशन असतं. ठीक आहे, mx2 प्लस, आता इकडचा क्रॉस nx1. बघा, हे फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची टेक्निक आहे. आणि खाली रेशिओची सम.
एम प्लस एन फॉर्म्युला तयार व्हायला संपलं काम. अब देखो आता ह्याच्यामध्ये सगळे एक्सच दिसतात ना, म्हणजे हा कशाला देतोय आपल्याला एक्स कोऑर्डिनेट देतोय, एक्स कोऑर्डिनेट देतोय तो. आता वाय काढायचंय, क्रिस क्रॉसच आहे. आता एम ला y2 सोबत घ्या, एम y2 प्लस एन y1 खाली एम प्लस एन. दिस इज कॉल्ड सेक्शन फॉर्म्युला. फॉर्म्युला तयार. हे आहे इंटरनल डिव्हिजन साठी महत्वाची गोष्ट. जर कोणतं डिव्हिजन असेल इंटरनल, इंटरनल डिव्हिजन मध्ये नेहमी ऍडिशन असतं. आता एक कॉन्सेप्ट आहे एक्सटर्नल डिव्हिजनचा. आता एक्सटर्नल डिव्हिजन कसा राहतो, लाईन सेगमेंट तर फिक्स आहे. मग एखादा जर डिवाइड करणारा पॉइंट असेल तर तो या लाईनच्या मध्येच कुठेतरी पाहिजे ना, म्हणजे तो इंटरनलच होईल. एक असते एक्सटर्नल डिव्हिजन. ऐका, एक्सटर्नल डिव्हिजनचा कॉन्सेप्ट तुम्हाला आता नाही कळत, ऍज युजल 12वीला कळतो. आता तुम्ही फक्त गोष्ट लक्षात ठेवा. मी जर असं म्हणलं की माझ्याकडे एक लाईन आहे, लाईन सेगमेंट, त्याच्यावर मी 2 पॉइंट घेतले ए बी, आणि जो तिसरा पॉइंट आहे ना सी, तो त्याच्या बाहेर आहे. दिस इज कॉल्ड एक्सटर्नल डिव्हिजन. आता हा काय करतो, इथून एम रेशो मध्ये आणि याला असा एम इज टू एन रेशो मध्ये. आता इथे पण क्रिस क्रॉसच लावायचे, नो प्रॉब्लेम. एक्सटर्नल डिव्हिजन मध्ये तुमच्या लक्षात यायले का, मला जर ए बी लेंथ काढायची आहे तर दिमाग लावा, मी काय करेन सर, मी एसी मधून बीसी ला सबट्रॅक्ट करेन, म्हणजे आपोआप फील यायला इथे कुठेतरी सबट्रॅक्शन आहे. तर एक्सटर्नल डिव्हिजन मध्ये नेहमी सबट्रॅक्शन असतं, इंटरनल मध्ये ऍडिशन असतं. ब्रेनला कळायला काय चालू आहे ते. दिस इज कॉल्ड एक्सटर्नल डिव्हिजन. एक्सटर्नल डिव्हिजन आणि याचा रेशो तोच घ्या, एम इज टू एन. ठीक आहे, एम इज टू एन. खतम. आता मला सांगा, फॉर्म्युला तोच राहील. मला जर सी चे कोऑर्डिनेट्स काढायचे तर मी वापस याला काय म्हणेन, एक्स कॉमा वाय, हा ऍज युजल x2 y2, हा ऍज युजल x1 y1. आता आपण डायरेक्ट लिहिणार फॉर्म्युला. सी चे कोऑर्डिनेट्स x, y कोऑर्डिनेट्स, फॉर्म्युला तोच लिहा, mx2 nx1. ठीक आहे, परत लिहा mn, पुन्हा लिहा my2 ny1 आणि लिहा mn. एक्सटर्नल डिव्हिजन मध्ये नेहमी मायनस लावा, तोच फॉर्म्युला आहे. इंटरनल मध्ये प्लस, एक्सटर्नल मध्ये मायनस. सेक्शन फॉर्म्युला खतम. इंटरनल डिव्हिजन झालं, एक्सटर्नल डिव्हिजन झालं. मी आता थिअरी मध्ये एक गोष्ट लिहिलेली आहे. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये एक आहे स्पेशल केस, ज्याचं नाव आहे मिड पॉइंट फॉर्म्युला. जादू आहे, देखो मैथ्स में सब इंटरेस्टिंग होता है. चला जस्ट रिवाइज इट, मध्ये मध्ये बोल नका. चला इंटरनल सेक्शन सांगा सर. इंटरनल सेक्शन एक्स कॉमा वाय इज गिवन बाय, आता हे तुम्हाला मुखोद्गत पाहिजे, जेईई मेन्स सब पेपर आहे, नंतर राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. my2 प्लस ny1 बाय m प्लस n. छान. दिस इज कॉल्ड इंटरनल सेक्शन फॉर्म्युला. जर मी याला मायनस करून टाकलं तर ते होईल एक्सटर्नल. मी मुद्दाम इथे लिहायलो, आता थोडस लक्ष द्या. मायनस पाहिजे ना बाबा. मायनस nx1 m मायनस n. हा सांगा, my2 मायनस ny1 m मायनस n. या पोरं हो स्पेशल केस कडे. आता बघा मी काय सांगतो, स्पेशल केसचं नाव आहे मिड पॉइंट फॉर्म्युला. आता कोणत्याही लाईन सेगमेंटचा मिड पॉइंट लाईनच्या त्या सेगमेंटच्या आत असतो का बाहेर असतो, आत असतो. मिड पॉइंट फॉर्म्युल्यामध्ये एक गोष्ट आहे, ऑलवेज बघा, ऑलवेज इंटरनल डिव्हिजन.
कारण तो नेहमी मध्येच असतो. मिड पॉईंट त्या लाईनच्या बाहेर आहे असं कधी माहिती काय? होत नाही. ऑलवेज इंटरनल डिव्हिजन. बघा आता काय गंमत आहे. मिड पॉईंट आहे. बघा बरं, एक लाईन सेगमेंट घेतला AB. आता तुम्ही मला सांगा, मिड पॉईंट म्हणल्यावर याला बरोबर इथं घेऊन बसावं लागेल. आता C AB ला इंटरनली डिवाइड करतोय, पण आता C आहे मिड पॉईंट. आणि मी जर म्हणलं याचा रेशिओ M:n आहे, थांबता थोडं. हा, M:n आहे. तेवढं मला येते बेटा, एवढं शिकवायला तर तेवढं येतच असत. M:nच आहे. मी जनरल कडून स्पेशल कडे जात असतो. M:nच आहे. पण आता डोकं लावा, हा मिड पॉईंट आहे तर M आणि N ची लेंथ सेम होईल ना. तर मी इथं म्हणू शकतो M इक्वल्स N. दोन नंबर सेम झाले तर त्यांचा रेशो 1:1 असतो. आला, मी प्रूफ देत असतो. लॉजिक डेव्हलप करा. दोन नंबर इक्वल आहेत, M आणि N सेम आहे. मग आणि कोणतं नेहमी डिव्हिजन असणार? इंटरनल डिव्हिजन. कधी एकच लक्षात ठेवायचं की आपले सर जेईला पण शिकवतात. आता याच्यामध्ये सी चे जर कोऑर्डिनेट्स मी विचारले, हे तर पोलिओ झालाय. सी चे जर कोऑर्डिनेट्स काढा म्हणलं तर तुम्ही साधं डोकं लावा. इंटरनलचा फॉर्म्युला राहील, पण इंटरनलच्या फॉर्म्युल्यामध्ये एम आणि एन तर सेम आहे. तर मी दोघांना पण एन किंवा कोणालाही एन म्हणू शकतो. तर मी यालाच काय म्हणेल? सर मी याला म्हणेल mx2 प्लस mx1. मी दोन व्हेरिएबल कशाला वापरेल? एम आणि एन तर सेम आहेत. लक्ष द्या बेटा. आणि खाली होईल m प्लस m, 2m. इकडे या, my2 प्लस my1 आणि इथं पण खाली 2m येईल. आता बघा फॉर्म्युला संपला. कस काय संपला सर? इथून m कॉमन येतो, हा आलेला m याच्यासोबत कॅन्सल. व्हेरी गुड. मॅथ्स मध्ये सगळ्यात छान काम येत असते. जेवढे मारता आले पटपट मारायचे, निंजा टेक्निक. आता बघा, बचा कौन? तर जो बचा वही तो हमारा फॉर्मूला है x1 प्लस x2 बाय 2 y1 प्लस y2 बाय 2. इसी को बोलते हैं मिड पॉइंट फॉर्मूला. मिड पॉइंट फॉर्म्युल्यामध्ये एम आणि एन गायब होतात. अकॉर्डिंग टू मॅथमॅटिक्स युअर चॅप्टर इज ओव्हर. थेरॉटिकली संपला एनसीईआरटीचा टॉपिक. थेअरी एवढीच आहे. आता मी तुम्हाला फक्त एक क्वेश्चन देईल. चला एक दोन क्वेश्चन करून पहा. हा, फाइंड बेसिक डायलॉग डिस्टन्स बिटवीन नंबर 1 2,3 5,8. Second, x, 2y minus x, 3y. Try this. Yeah. Question number 1 चं सोल्युशन पहा. इथे मी x1 2 आहे आणि x2 5 आहे. x1 हा x2 आहे. लक्ष द्या. y1 3 आहे आणि y2 8 आहे. तर फॉर्म्युला असेल डिस्टन्सचा अंडर रूट x2 मायनस x1 म्हणजे 5 मायनस 2 चा होल स्क्वेअर 8 मायनस 3 होल स्क्वेअर. इथून मला मिळतं बघा 3 चा स्क्वेअर 9 आणि 5 चा स्क्वेअर 25. तर रूट 34 लिहून टाका. आणि असं म्हणू नका सर असं डिस्टन्स असते काय? असते, डिस्टन्स पॉइंट मध्ये असते. आता 34 काय असायला पाहिजे? 5 पॉइंट समथिंग, 6 च्या जवळ. कारण रूट 36 तर 6 आहे. तर 5.8 च्या आसपास याचा आन्सर आहे. हे नवीला शिकवलं होतं तुम्हाला अप्रॉक्सिमेशन कसं करतात. 5.8 च्या जवळपास याचा आन्सर आहे. असू द्या. चला सेकंड अंडर रूट. चला x2 मायनस x आहे, x1 परत मायनस x आहे होल स्क्वेअर. सगळ्यांनी लक्ष द्या. y2 3y मायनस 2y.
तुम्ही याला मागे पुढे करू शकता, मी आता सांगितलं, त्याला काही फरक पडत नाही. हा, निगेटिव्ह 2x चा होल स्क्वेअर काय होते? 4x स्क्वेअर होते. पॉझिटिव्ह होईल ना, निगेटिव्ह 2x चा होल स्क्वेअर पॉझिटिव्ह 4x स्क्वेअर. लक्ष द्या बेटा, मजाक चालू नाही. हा काय होते? y स्क्वेअर. काय कॉमन निघते का? जगू द्या असं. दिस इज द आन्सर. असे एक एक 2-2 मार्काला येतात प्रश्न. आता एक सेक्शन फॉर्म्युल्याचं करा. घ्या, पॉइंट C divides A 3, 2, B 5, 4 internally in ratio 5:3. Find C coordinates. तर C चे coordinates करा. आता डिवाइड शब्द आला आणि इंटरनली आला म्हणजे सेक्शन फॉर्म्युला. हा, एक पहा. चला, इंटरनल सेक्शन. C चे कोऑर्डिनेट्स घ्यायचे. हे पहा, mx2, m कोण आहे? 5. x2 कोण आहे? कोणालाही माना. चला याला माना. mx2 5 into 5 plus nx1 nx1 3 into 3 खाली येईल n plus n. ओके, आता घ्या my2 20 plus 6 खाली परत 8. आता इथं बघा, फायनल आन्सर लिहायला तयार. 25/9 34/8 26/8 असं कधीच लिहायचं नसते. त्याला लहान केल्यावर किती येते? 17/4 आणि 13/4. हे बघा तुमचा आन्सर. ओके, आता आपण एक काम करूया. हा, बायाला बंद करू.